आहे कटर, बाइंडर, ओव्हल शेप मनी, 0.3 mm मनी, आपलं बीड्स, रेड बीड्स आहे, तुम्ही कोणत्याही कलरचं घेऊ शकता. हे आहे रिंग बेस आणि हे आपली 0.3 mm वायर. तर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ना आपण कट करून घ्यायचं. ही खूप अशी थिन लेअरवाली वायर असते. अशा प्रकारे असं मेजरमेंट घ्यायचं आणि थोडंसं जो अपर साईड आहे ना तो थोडासा वरी सोडून द्यायचा, जेणेकरून जर आपला वायर जर फसला किंवा जर तुटला तर ते ॲज अ सेफ्टी पर्पज आपल्याला यूज करता येईल त्याच्यामुळं. आणि हे जे बीट्स आहेत ना ते सगळे छोटेवाले बीट्स आहेत, त्याला शुगर बीट्स बोलतात. आरीवर्कचे बीट्स वेगळे आहेत, ज्वेलरी मेकिंगचे बीट्स वेगळे आहेत. काही लोक हे इथंच फसतात की ज्वेलरी मेकिंगचे बीट्स आणि आरीवर्कचे बीट्स हे त्यांना सिमिलर वाटतात, बट हे गोल्ड पॉलिश मायक्रो पॉलिशमधले बीट्स असतात, तो हे कधीच खराब होत नाहीत आणि याची शाईनही जात नाही. आरीवर्कचे बीट्स हे लगेच काळे पडतात हवेमुळे. आणि हे अशा प्रकारे पहिल्यांदा पर्ल्स टाकून घ्यायचे, नंतर हे छोटेवाले शुगर बीट्स त्यांना बाइंड करून छानसे असे राऊंड करून घ्यायचा आणि फिट्ट पकडून नाही का त्याच्यामधून गिव्ह अप करून घ्यायचं, जेणेकरून ते हलणार नाही आणि छानसं असं बाइंड करून घ्यायचं. अशाच प्रकारे 9 पर्ल्स जे असतात 9 ओव्हल शेपच्या मनी ते असं छान हे करून घ्यायचं. आणि गॅप जर पडला तर असा राऊंड शेप देऊन त्याला स्क्वीज करून जवळ घ्यायचा आणि अशा प्रकारे अशा 9 ओव्हल शेप ज्याच्यामध्ये आहे त्याला राऊंड करून अशा प्रकारे ते बाइंड अप करून घ्यायचं. छानसं असं टाईट राऊंड करायचं. फक्त दोनच राऊंड अप करायचे, जास्त करायचे नाही, कारण जास्त जर केलं ना तर ते वायर खूप दिसतं आणि ज्वेलरी छान नाही दिसणार. आपल्याला फिनिशिंग ठेवायचे, जेवढी फिनिशिंग छान ना तेवढी ज्वेलरी छान दिसते. हे बघा आपला फ्लावर तयार झाला. आता आपण त्याचे शुगर बीट्स असं राऊंड अप करून घ्यायचं. एक्स्ट्रावाले झाले तर काढून घ्यायचं आणि राऊंड अप करताना लक्षात ठेवायचं ते राऊंड आपला हल्ला नाही पाहिजे. आणि जर एक्स्ट्रा झाले तर छानसं असं काढून छान असं दोन्ही हातामध्ये पकडून असं राऊंड अप करून छान त्याला फिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते आतमधला जो बीट्स आहे आपला रेडवाला तो हल्ला नाही पाहिजे आणि छानसा असा फ्लावर दिसला पाहिजे. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे राऊंड करते आणि त्यालाही दोनदा असं राऊंड करून चांगलं फिट करून घ्यायचं, जेणेकरून ते वायर हलणार नाही. फक्त एवढं लक्ष ठेवायचं ज्वेलरी मेकिंग करताना फिनिशिंग आली पाहिजे. फ्लावर तयार झाला. अशाच प्रकारे दुसऱ्या हे 9 बीट्सचं केलंय, पर्लचं केलं तर 11 पर्लचं आता घ्यायचं. हे बघा मी तयार करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. जर डबल फ्लावरची रिंग बनवायची असेल तर अशा प्रकारे करून घ्यायचं. रेड बीट कसं इन्सर्ट केलं ते बघा, व्हिडिओ थोडा पुढे पाठीमागे होता, ॲडजस्ट करून घ्या. आणि सेकंड वाला जो फेज आहे ना तो पण असा छान प्रकारे बाइंड करून घ्यायचा. जसं सेम आपण आधी केला होता ना तसं सेम बाइंड अप करून घ्यायचा. छान सोबत फिनिशिंग चांगली आली पाहिजे. जेवढी फिनिशिंग द्याल तेवढी चांगली ज्वेलरी येते आपली. आणि हे पूर्ण राऊंड ह्यालाही 2च राऊंड घ्यायचे. तुम्ही जर फर्स्ट टाइम ट्राय करत असाल तर फर्स्ट टाइम हे लवकर येणार नाही, 2-3 राऊंडअपमध्ये येऊन जातं, बट एवढे काय हार्ड नाही आहे हे क्रिएट करणं. खूप छान प्रकारे आपण करू शकतो हे पण. आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी आपण घरी बसल्या तयार करू शकतो आणि एक मिनी बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. आणि हा बिझनेस तुम्ही जस्ट 1,500 ते 2,000 मध्ये स्टार्टअप करू शकता. ॲज अ हाऊसवाईफ, कोणी स्टुडंट असेल, टीचर असेल, ॲज अ वर्कर असेल किंवा एम्प्लॉई असेल कोणीही करू शकतो. आणि आपला रिंग बेस जो आहे ना छान प्रकारे असं त्याच्यामध्ये बेस चिटकू छान प्रकारे असं बाइंड अप करून घ्यायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर एक ज्वेलरी मेकिंगचा जो ग्लू भेटतो त्याला छान फिक्सअप करून घ्यायचं पाठीमध्ये. बेसिकची रिंग बनवली आहे. सो अशाच काही तुम्ही बेसिकचे आणि छानसे बनवू शकता. याच्यामधून ॲडव्हान्स ज्वेलरी तुम्ही बनवू शकता.